हेलो लर्नर्स, हाउ आर यू। तो आज का क्लास होने वाला है जो 9th में से 10th में जाने वाले बच्चे हैं उनके लिए, जो 2024 ते 25 मध्ये जे एग्जाम देणार आहोत त्याच्यासाठी। माझं नाव आहे फरीन शेख। आज आपण पाहणार आहोत की SST जो सोशल स्टडी आहे तुमचा, इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र तो मी शिकवते। तर त्यामध्ये जो तुमचा अपडेटेड सिलेबस वगैरे आहे ते आज आपण डिस्कस करणार आहोत। तर अपडेटेड सोशल सायन्स सिलेबस जो तुमचा 10वीचा महाराष्ट्र बोर्डचा तो आज पाहणार आहोत आपण। नंतर बुक आणि म्हणजे बुक कोणते तुम्हाला यूज करायचे आहेत वर्षभरात, मग पेपर पॅटर्न कसा असतो तुमचा तो पाहणार आहोत। मग स्ट्रॅटेजी टू फॉलो, ओके, कोणती स्ट्रॅटेजी तुम्हाला वर्षभर फॉलो करायचं आहे आणि ऑनलाइन आणि वर्सेस ऑफलाइन काय प्रिपरेशन आहे ते आपण थोडंसं पाहणार आहोत। ओके, तर आता पाहूयात आपण अपडेटेड सोशल सायन्सचा सिलेबस। तर हे आहे पहा तुमचं इतिहास आणि राज्यशास्त्राचं पुस्तक। ओके, खूप सुंदर असं पुस्तक आहे आणि तुम्हाला माहितच असेल की इतिहास आणि राज्यशास्त्रामध्ये 2 पार्ट असतात, जसं राज्यशास्त्र आणि इतिहास। तर इतिहासचा सिलेबस पहा तुम्ही आता काय आहे। तर इतिहासमध्ये पूर्ण टोटल तुम्हाला 9 चॅप्टर आहेत। ओके, 9 धडे तुम्हाला आहेत। पहिला तर एकदम सोपा आहे, जो इतिहास आणि पाश्चात्य परंपरा जो आहे तो धडा खूप सोपा आहे। तर नंतर आहे दुसरा आणि तिसरा धडा, त्यामध्ये थोडेसे नाव आहेत ते आपल्याला लक्षात म्हणजे ठेवावे लागतील तुम्हाला। जो आणि इतिहास लेखन, भारतीय परंपरा आणि उपयोजित इतिहास हे दोन्ही चॅप्टर एकमेकांशी रिलेटेड आहेत आणि नावं जास्त आहेत, काही हार्ड नाही, ते होऊन जाईल, आपण ते करून घेणार आहोत। नंतर आहे ते बाकीचे जे 4था, 5वा, 6वा जे हे धडे आहेत, समजा भारतीय कलांचा इतिहास आहे, प्रसार माध्यम, मनोरंजनाची माध्यमे, खेळ आणि इतिहास, अतिशय सोपे टॉपिक आहेत। मग पर्यटन आणि इतिहास आणि शेवटचा आहे तो ऐतिहासिक ठेव्यांचे जतन। ओके, हे सगळे एकाद 2 चॅप्टर थोडेसे आहेत लेंदी, ओके, हार्ड नाही पण आहेत थोडंसं, ते आपण कव्हर करून घेणार आहोत आणि अतिशय सोपा असं चॅप्टर आहे। आपण वेटेजच्या हिशोबाने आपण हे चॅप्टर सगळे क्लिअर करणार आहोत, घेणार आहोत। ओके, तर सेम असंच राज्यशास्त्र आहे, इतिहासचा जो दुसरा भाग आहे, ओके, तो 12 मार्काचा आहे आणि हिस्ट्री असतो तो तुम्हाला 28 मार्काचा, असं 40 मार्काचा तुमचा पेपर असतो आणि 10 मार्क असतात ते इंटरनल तुमचे, ओरल वगैरे, व्हायवा वगैरे काय असेल ते शाळेत, असं 50 मार्काचा तुमचा असतो हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स। तर त्यामध्ये आता जो राज्यशास्त्र आहे तुमचा, तो राज्यशास्त्रामध्ये हे आपण पाहणार आहोत संविधानाची वाटचाल, जो पूर्ण तुमचा संविधान आहे, जो म्हणजे संविधान लिहिला गेलेला आहे त्याच्याबद्दल आहे। ओके, अतिशय सोपं असं राज्यशास्त्र आहे, खूप सोपं आहे, एकदम जनरल आहे, जे आपण TV मध्ये पाहतो, न्यूज वगैरे जे जनरल चालू असतं ते आहे। ओके, संविधानाची वाटचाल आहे, मग निवडणूक प्रक्रिया, मग राजकीय पक्ष आणि हे सगळं म्हणजे खूप सोपं असं राज्यशास्त्र आहे तुमचं, ते एकदम इंटरेस्टिंग पण आहे। आणि नेक्स्ट आहे ते भूगोल। ओके, भूगोल आहे, सुंदर असं ब्ल्यू कलरचं पुस्तक आहे पहा भूगोल। आणि एक गोष्ट म्हणजे भूगोल हा 9वीचा जो भूगोल आहे त्याच्यापेक्षा खूप सोपा हा 10वीचा भूगोल आहे। ओके, 9वी मध्ये थोडंसं होतं समजा किचकट म्हणण्यापेक्षा एक थोडंसं होतं अवघड टाईप, पण आता हे भूगोल जो आहे 10वीचा अतिशय सोपा भूगोल आहे। तर त्यामध्ये आपल्याला मेन म्हणजे या भूगोलामध्ये ब्राझील आणि भारत, ओके, या दोघांचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे। सगळ्या म्हणजे पूर्ण टोटल 9 धड्यामध्ये ब्राझील भारत यांचाच तुलनात्मक अभ्यास आहे, जसं की ब्राझीलचं हवामान, भारताचं हवामान वगैरे। ओके, तर हे पहिला चॅप्टर तर अतिशय सोपा आहे, क्षेत्रभेट तुम्हाला माहित आहे 9वीत ही थोडंसं झालं होतं, एक पॅरेग्राफ तुम्हाला फील्ड व्हिजिट बद्दल। मग स्थान विस्तार म्हणजे भारताचं स्थान, ब्राझीलचं स्थान वगैरे, थोडंसं चॅप्टर लेंदी आहे। तो तिसरा चॅप्टर आहे प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली, याच्यामध्ये नद्या वगैरे हे सगळं आहे, थोडंसं मोठं चॅप्टर आहे आणि ह्याच्यातून म्हणजे जास्त क्वेश्चन विचारले जातात। ओके, हे तिसऱ्या धड्यामधून थोडंसं जास्त विचारलं जातं समजा। आणि नंतरचं सोपं आहे, हवामान आहे, नैसर्गिक, वनस्पती, प्राणी, भारताचे कसे, ब्राझीलचे कसे, तसंच लोकसंख्या वगैरे असं आहे। आणि मेन म्हणजे मॅप असतो तुम्हाला, मॅपमध्ये जनरली जास्त मोस्ट असं 3 आणि जो 4था धडा आहे त्याच्यावर मॅपचे क्वेश्चन जास्त करून विचारले जातात। ओके, आणि 8वा 9वा जो धडा आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय आणि पर्यटन, वाहतूक, हे IMP चॅप्टर आहेत पहा याच्यामध्ये। नंतर जो आहे ग्राफ विचारला जातो 100% 6, 7 आणि 8।
ओके, हे चॅप्टरमधून ग्राफ घेतला जातो. तसंच आपण नकाशा आहे, मॅप आणि ग्राफची आपण प्रॅक्टिस भरपूर घेत असतो. ओके, मी जेव्हा ॲपवर शिकवते तेव्हा आपण प्रॅक्टिस ही भरपूर घेतो आणि खूप सोपा असा भूगोल आहे, इंटरेस्टिंग भूगोल आहे. तर अशा प्रकारे तुमचा 10वीचा सोशल स्टडीचा हा सिलेबस आहे. ओके, आता नेक्स्ट आहे, आता बुक्स कोणते यूज करायचे. सगळ्यांना प्रश्न पड़तो कि मैम बुक्स कौन से यूज करना है. ओके, मेरा फ्रेंड ये करता है वो करता है. ओके, तो हम देखते कौन से यूज करना है, कोणते बुक तुम्हाला यूज करायचे आहेत. मेन म्हणजे तुमच्याकडे टेक्स्ट बुक पाहिजे. ओके, आणि टेक्स्ट बुक म्हणजे न्यू घ्या, न्यू घेतली तर बेस्ट राहील. कारण कसं आहे, आपण जेव्हा मी शिकवते ॲपवर जेव्हा शिकवते तर मी म्हणजे शिकवता काही इम्पॉर्टंट पॉईंट्स हायलाईट करून देते. जर तुम्ही जुनं जर टेक्स्ट बुक घेतलं तर त्यामध्ये ऑलरेडी XYZ स्टुडंटचं हायलाईट केलेलं असणार आहे, तर ते थोडंसं आपल्याला डिफिकल्ट होईल किंवा तुम्हाला डिफिकल्ट होईल. त्यामुळे आपलं नवीन पुस्तक घेतलेलं बरं, आपल्याला स्वतःचं आपलं हायलाईट करणं वगैरे सोपं जाईल. मग नंतर आहे डायजेस्ट. डायजेस्ट पहा, नवनीत, टार्गेट आणि मास्टर की तिन्हीपैकी एक तुम्ही घेऊ शकता. ओके, जुनं घेतलं तरी नो प्रॉब्लेम, सेकंड हँड पण घेतलं तरी नो प्रॉब्लेम. असं करू नका की तिन्ही घ्या, फक्त एक कोणतंही घ्या जी भाषा साधी, सोपी, सरळ आहे. ओके, नवनीत तर बेस्ट आहे, ज्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे, आन्सर सोप्या पद्धतीत लिहिले गेलेले आहेत, ते तुम्ही डायजेस्ट यूज करा. ओके, आणि असेल कोणाकडे मास्टर की टार्गेट तर फक्त पाहून घ्या, ते तुम्हाला सोपं वाटत असेल तर ते घ्या, नो प्रॉब्लेम. मग नंतर आहे नोटबुक. नोटबुक आपण म्हणजे कॉयर आपण म्हणू, तर ते पण असणं आवश्यक आहे. का तर जेव्हा आपण शिकतो एक चॅप्टर जेव्हा आपण शिकतो त्यामध्ये काय तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल, काही साल वगैरे असतात ना, इयर्स असतात, समजा काही नावं असतात. आता 10th मध्ये तसं जास्त आहे की इतिहासकारांची नावं आहेत, त्यांचे ग्रंथ आहेत समजा. ओके, ते सगळं आपण सेल्फ नोट्स म्हणून काढू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला एक नोटबुक पाहिजे. मग इनटेक्स्ट आन्सर म्हणजे काय तर पहा तुम्ही 9वीत पण होते तुम्हाला, आणि आताही जे रीडर आहे तुमचा त्यामध्ये असे बॉक्स आहेत पहा, ऑरेंज आहे, ब्ल्यू बॉक्स आहेत. ओके, ते बॉक्स खूप इम्पॉर्टंट आहेत, IMP आहेत. ओके, त्यामधून तुम्हाला MCQs, ऑब्जेक्टिव्ह किंवा सब्जेक्टिव्ह टिपा वगैरे असं येऊ शकतं. मग हे सगळं आपण आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून काढलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही जेव्हा रीड करता तर ते तुमच्या नजरेखालून गेलं पाहिजे. आणि शेवट तर एक्सरसाइज जे आहे, धड्याखालचे जे प्रश्न आहेत ते तर पाहिजेच आपल्याला, ते लिहिण्यासाठी तर नोटबुक पाहिजे. आणि असं नाही की नोटबुक तुम्ही करणार त्यात लिहिणार पण ती नोटबुक असं कोणत्या तरी कपाटात ठेवली असं नाही. तुम्हाला वर्षभर ती नोटबुक यूज करायचं आहे. एक प्रत्येक टॉपिक वाईज आपल्याला नोट्स काढायचे आहेत. जेव्हा मी शिकवतानाही जे अंडरलाईन करून देते समजा जे सेंटेन्स आहेत ते तुम्ही त्यात लिहू शकता. ओके, आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. शेवटी तुम्हाला फक्त एक रिव्हिजन मारण्यासाठी समजा ते सगळं तुम्हाला सेल्फ मेड नोट्स वगैरे खूप इम्पॉर्टंट होईल. नंतर आहे ते PDF आणि PYQs जे 2019 ते आता 24 पर्यंतचे, ते आपल्या ॲपवर तर फ्री मटेरियलमध्ये आहेतच. ओके, तर ते तर असणं आवश्यक आहे की तुम्हाला ते PYQs पाहिले तर तुम्हाला कळेल की कोणत्या टाईपचे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात वगैरे, हे सगळं तुम्हाला PYQs मुळे कळेल. ते आपल्या ॲपवर आहे फ्री मटेरियलमध्ये, तिथून जाऊन तुम्ही घेऊ शकता. आणि टेक्स्ट सिरीज ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह ऑप्शनल असं लिहिलेलं आहे, पण मला असं वाटतं की घ्यायला पाहिजे. कारण आपण जो अभ्यास करतो, ओके, जे आपण अभ्यास केलेला असतो ते त्याच्यानंतर आपण जेव्हा समजा एक टेस्ट पाहिजे आपल्याला, की टेस्ट आपण दिली तर आपल्याला कळायला पाहिजे की आपल्याला किती मार्क, टेस्ट तर द्यावी लागणार ना आपल्याला. जसं तुमच्या शाळेत असते युनिट टेस्ट वगैरे, 2 टेस्ट होतात, युनिट टेस्ट, घटक चाचणी आपण म्हणतो ते. तर ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणजे MCQs टाईप जे फिल इन द ब्लँक्स असतील, जोड्या लावा वगैरे. आणि सब्जेक्टिव्ह म्हणजे असं 2-3 धड्याचे मिळून वगैरे जे मोठे क्वेश्चन आन्सरची टेस्ट होते ती. आता जे समवन हू इज ऑलवेज देअर फॉर यू, म्हणजे आता तुम्ही जर अभ्यास करताय तर तुम्हाला वाटत असेल की मी बरोबर चाललोय की नाही. ओके, त्याच्यासाठी मला भाऊ, बहीण, आई वगैरे कोणाची तुम्ही हेल्प घेता. ओके, तुमच्यापेक्षा मोठं कोणी असेल हेल्प घेत असतात. ओके, जरी कोणी नसेल तर आम्ही तर आहोतच, आम्ही ॲपवर शिकवतो, वर्षभर तुम्हाला आम्ही शिकवणार आहे. आणि तुम्हाला कधीही प्रॉब्लेम आला तरी तुम्ही एनी टाईम आम्हाला कॉल करू शकता, मेसेज करू शकता, काही डाऊट असेल तर विचारू शकता. ओके, तर हे सगळे म्हणजे आपण रिसोर्स, बुक अँड रिसोर्स रिक्वायर्ड हे सगळे आपण आता पाहिले. नंतर आहे पहा, आत्ताच म्हणजे गेल्या वेळेस एक बॅच आता आरंभ 2.0 झाली. ओके, आता न्यू बॅच आपली लॉन्च झालेली आहे, आरंभ 3.0. ओके, 2024 आणि 25 म्हणजे 25 मध्ये तुम्ही पेपर देणार. तर यामध्ये इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश दोघांसाठी आहे.
हा जो कोर्स आहे दोघांसाठी ही बॅच आहे. आणि आमचा जो रिझल्ट आहे 23चा पण आणि 24चा तर आता लागणार आहे, पण 23चा जो रिझल्ट आहे त्यामध्ये कमीत कमी एक 5-6 मुलांनी 100% मार्क घेतलेली आहेत, 95% आहेत आणि 90 ते 80+ मध्ये तर कमीत कमी 300 मुलं आहेत. ओके, तर रिझल्ट खूप बेस्ट आलेला आहे. आधी 0 होता तो आणि आरंभ 2. आता 0चा पण येईल, तुम्हाला समजेलच. मग ही आमची एक टीम आहे पहा. तर हे सगळे टीचर्स आहेत जे तुम्हाला वर्षभर शिकवणार आहेत ॲपवर. तर त्यामध्ये निलिमा मॅम आहे, इंग्लिश मीडियमचा जो सोशल स्टडी आहे तुमचा ते निलिमा मॅम घेणार आहेत इंग्लिश आणि हिंदीमध्ये. ओके, मग कोमल दीक्षित मॅम आहे, ते हिंदी शिकवणार आहेत, पूर्ण जो कंपोजिट वगैरे आहे, ग्रामर सगळंच टेक्स्टबुक वगैरे. आणि फरहीन शेख म्हणजे मी स्वतः तुम्हाला सोशल स्टडी ओके जो सेमी इंग्लिशमध्ये शिकवणार आहे, जे त्यांचं सेमी इंग्लिश आहे. मराठीमध्ये मी तुम्हाला घेणार आहे की इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल, आणि प्लस मराठीही मी घेते. तर ते त्यामध्ये मराठी गद्य पद्य विभाग आणि ग्रामर आणि रायटिंग स्किल हे सगळं आपण घेणार आहोत. तसंच योगेश सर मॅथ शिकवतात, चंद्रशेखर सर इंग्लिश शिकवतात आणि ते पण सगळं तुमचं गद्य विभाग, पद्य विभाग, पोयम वगैरे जे आहे, रायटिंग स्किल हे सगळं घेणार ग्रामर. आणि शुभम सर आहेत तर सायन्स आणि मॅथ घेतात. ओके, आणि ज्यांचं हिंदी नाही तर संस्कृत आहे त्यांच्यासाठी पण शैलेश घोडके सर आहेत, ते पण म्हणजे संस्कृत घेतात. आता जर तुमच्या मनात खूप प्रश्न असतील की बॅच तर आहे समजा मी घेईल तर त्याचे फायदे काय काय आहेत. ओके, तर ते थोडंसं आपण बेनिफिट्स म्हणजे डिस्कस करूयात. पहा, रोज डेली लाईव्ह क्लास होतात. लाईव्ह क्लास होणार 1 and each एव्हरी टॉपिकवर. तुमचा जो पण असेल टॉपिक, मॅथ असेल, ओके, इंग्लिश असेल, मराठी असेल, सगळे टॉपिक क्लिअर केले जातात. नंतर कंप्लीट सिलेबस, पूर्ण सिलेबस कंप्लीट केला जातो तुमचा. ओके, एकदा नाही तर 2दा सिलेबस कंप्लीट केला जातो. आता 15 तारखेपासून आमची बॅच म्हणजे आम्ही चालू करणार आहोत शिकवण्यासाठी. तर कंप्लीट सिलेबस हा होतो बिफोर दिवाळी आणि नंतर आफ्टर दिवाळी पूर्ण रिव्हिजन आणि अजून एकदा 1 शॉट असं सिलेबस आम्ही घेतो. मग हे जे आहे तुम्ही मोबाईलवर जॉईन करू शकता. तुमच्याकडे PC असेल, टॅबलेट असेल, ओके, अँड्रॉइड जे पण आहे त्याच्यावर तुम्ही हे जॉईन करू शकता किंवा बॅच क्लास घेऊ शकता. तर नंतर रेकॉर्डिंग फॉर ईच अँड एव्हरी क्लास, सगळ्या क्लासचे रेकॉर्डिंग असेल तुमच्याकडे. आत्ता जी गेल्या वर्षी जी आम्ही बॅच घेतली तर 600+ रेकॉर्डिंग होत्या. ओके, सगळ्या विषयाच्या मिळून समजा तेवढ्या रेकॉर्डिंग तुमच्याकडे वर्षभर असणार आहेत. जोपर्यंत तुम्ही पेपरला जाता वगैरे तुमचे पेपर होईपर्यंत ह्या सगळ्या रेकॉर्डिंग तुम्हाला भेटणार आहे. मग चॅप्टर वाईज डाऊट क्लिअरिंग सेशन म्हणजे जेव्हा आता एक चॅप्टर होतो म्हणजे समजा मराठीचाच झाला किंवा आता हिस्ट्रीचा घेतला मी एखादा चॅप्टर, थोडासा तुम्हाला हार्ड वाटला तर तुम्हाला काही आता अभ्यास करताना काही डाऊट आले तर आम्ही त्या हिशोबाने लाईव्ह असं डाऊट क्लिअरिंग सेशन घेतो. तुम्ही त्यामध्ये आम्हाला तुमचे सगळे डाऊट विचारू शकता. मग लाईव्ह रिव्हिजन बिफोर एक्झाम, जेव्हा तुमची बोर्डाची एक्झाम येते फेब्रुवारी-मार्चमध्ये, त्याच्या एक पेपरच्या 15 दिवस आधीपासून आम्ही प्रत्येक विषयाची लाईव्ह रिव्हिजन चालू करत असतो. ओके, जे यूट्यूबवर होते तर त्यामध्ये सगळं तुमचे सगळे म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, PYQ सगळे सॉल्व करून घेतले जातात. ग्रामर असेल तर ग्रामरचे कमीत कमी 50 क्वेश्चन आम्ही सॉल्व करून घेतो. नंतर इतिहास असेल, MCQs इतिहासाचे 50-60 क्वेश्चन, भूगोलचे 50-60, ओके, राज्यशास्त्राचे 20-30 क्वेश्चन आम्ही व्यवस्थित असं तुमची प्रॅक्टिस करून घेतो, तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करून सोडतो. ओके, मग पर्सनल मेंटॉरशिपमध्ये तर आहे शुभम सर करून तर तुम्हाला पर्सनल मेंटॉरशिप भेटणारच आहे. शिवाय ज्या ज्या विषयाचे टीचर असतील त्यांचा तुमच्याकडे पर्सनली नंबर दिला जातो आणि त्या नंबरवर तुम्ही प्रत्येक टीचर्सला त्यांच्या विषयाचा डाऊट पण विचारू शकता. प्रत्येक टीचरकडून तुम्हाला पर्सनल मेंटॉरशिप ही मिळणार आहे. आणि टेस्ट सिरीज जी आहे, टेस्ट सिरीज ते आहे ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह टेस्ट घेतल्या जातात पूर्ण. म्हणजे प्रत्येक धडा झाल्यानंतर ऑब्जेक्टिव्ह MCQs टेस्ट होते ॲपवर आणि सब्जेक्टिव्ह टेस्ट म्हणजे एक 2-3 धडे मिळून कॉम्बो आपण म्हणतो. चॅप्टर वाईज आणि कॉम्बो ॲज पर बोर्ड पॅटर्नच्या हिशोबाने तुमची टेस्ट ही घेतली जाते. ओके, तर हे खूप बेनिफिट आहे तुम्हाला ह्या सगळ्या बॅचचे. आणि ज्यांना खरंच 90+ जायचं आहे, ज्यांना चांगले मार्क मिळवायचे आहेत तर त्यांनी खरंच ही बॅच घ्या. ओके, तर नेक्स्ट आहे आता बॅचची किंमत काय असेल मॅम. तर बॅच आता तुम्हाला जर तुम्ही कॉम्बो जर घेतलं तर तुम्हाला 7,500 मध्ये भेटणार आहे. त्यामध्ये तुम्हाला फाउंडेशन कोर्स आहे, नंतर हे जे MCQs आहेत पूर्ण सायन्स, मॅथ आणि सोशल स्टडीचे पूर्ण MCQs भेटणार आहेत फ्रीमध्ये.
टाइम मॅनेजमेंट तर खूप इम्पॉर्टंट आहे ते, आणि एक ग्रामर आहे 9वी 10वीचं बेसिक ग्रामर, ओके, ॲडव्हान्स लेवलचं ते ग्रामर तुम्हाला भेटणार आहे. ते भेटणार आहे तुम्हाला 7500 मध्ये एवढं सगळं. आणि जर कुणाला वाटत असेल की मला कॉम्बो नाही पाहिजे, फक्त आरंभ 3.0 बॅच पाहिजे, म्हणजे 10वीचीच फक्त एकच बॅच पाहिजे, तर ही तुम्हाला जाईल 6000 मध्ये. ओके, इसका कॉस्ट होगा 6000 में, लेकिन इसमें बस आपको टेस्ट सीरीज वगैरह मिलेगा, फाउंडेशन वगैरह ये मिलने वाला नहीं है. इस हिसाब से ऐसे रेट है. तसं तर पूर्ण रेट जर सगळ्या ह्याचं मटेरियलचं म्हटलं तर 18500 आहे, पण तुम्हाला फक्त 7500 रुपये पे करायचे आहेत, आणि ते पण फुल इयरसाठी, पूर्ण वर्षासाठी तुम्हाला 7500 रुपये भरायचे आहेत. ओके, मग फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन जो जनरली सवाल आता है बच्चों को कि किसने ये बैच ज्वाइन करना चाहिए. ओके, कुणासाठी ही बॅच आहे, जर ते 10वीत आहेत, जे 10वीला गेलेले आहेत स्टुडंट, त्यांच्यासाठी ही बॅच आहे. आणि ज्यांना 90+ जायचं आहे बोर्ड एक्झाममध्ये, महाराष्ट्र बोर्डमध्ये 90+ मार्क भेटवायचे आहेत ज्यांना पाहिजे, त्यांच्यासाठी ही बॅच आहे. ओके, नेक्स्ट आहे हा क्लास. जे हे एवढं सगळं तुम्ही मॅम शिकवणार आहे ते कुठं शिकवणार आहेत, तर आम्ही ऑब्वियसली आमच्या ॲपवरच शिकवणार आहेत, इझी लर्निंगच्या. ओके, तर ते वेब व्हर्जन आहे इझी लर्निंगच्या ॲपवरच होणार आहे हे. मग तुम्ही जेव्हा ॲपवर मॅम शिकवणार आहे तर आमचं कसं होणार, ऑनलाईन शिकणार, तर मी डाऊट कसे विचारणार, तर टेन्शन घेऊ नका. इथं ॲपवर एक हँडरेजचा ऑप्शन असतो, तुम्ही हँडरेज करून डायरेक्टली बोलू शकता, आणि एक चॅट म्हणून ऑप्शन असतो, त्यामध्ये प्रत्येक आपण आता चालू असेल एखादा शब्दाचा अर्थ कळला नसेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारू शकता, आम्ही ते डाऊट तुम्हाला क्लिअर करून सांगू. ओके, तर हे सगळं जे होणार आहे इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोलचं, ते सगळं आपण ॲपवरच घेणार आहोत. ओके, आणि एवढी फुल्ली मस्त तयारी करून घेणार आहेत की खूप छान रिझल्ट करणार आहोत, बनतो रिझल्ट, आणि खरंच आहे ते. मग हाऊ टू एनरोल ही बॅच कशी आम्ही एनरोल करावी, तर एक सोपं आहे, इथं QR कोड आहे, तुम्ही ते स्कॅन करून पे करू म्हणजे बाय करू शकता. शेवट हा नंबर आहे 8527529111 हा नंबर आहे, याच्यावर तुम्ही ॲडमिशनची प्रोसेस डिटेलमध्ये विचारू शकता, अजून काही डाऊट असेल तर. आणि जर ॲप घ्या, ॲपवर सुद्धा हे सगळं आहे, ॲपवर तुम्ही पेमेंट डिटेल्स वगैरे भरून हे बॅच ही घेऊ शकता. ओके, आणि खूपच इम्पॉर्टंट, म्हणजे खूप चांगलं आहे. आणि अजून एक प्रश्न पडतो की मॅम हे आम्ही एवढे पैसे देणार आहोत, तर हे मंथली फी आहे की फुल इयर, तर ही फी फुल इयर आहे. ओके, पूर्ण वर्षासाठी तुम्हाला ती फी पेड करायची आहे. आणि फॉर ऑल सब्जेक्ट, पहा कुणी ऑल सब्जेक्ट घेत नाही. आता मी जेव्हा यूट्यूबवर शिकवत होते आता मध्ये, तर असे काही ग्रामरचे टॉपिक, म्हणजे असे काही मुलं होती की मॅम ही हमको तो पता ही नहीं है सिलेबस है, अशी म्हणणारी मुलं होते. तुम्ही जर म्हणजे पाहत असाल की, तर अशी मुलं होती की मॅम ये भी है हमें ग्रामर में, हमें पता ही नहीं था. बताओ, म्हणजे हे सगळं आपण या इझी लर्निंगच्या ॲपवर आम्ही सगळं तुमचं एक टॉपिक, एक डाऊट आम्ही घेणार आहोत. आणि हे फुल इयरची फी आहे. ओके, फॉर ऑल सब्जेक्ट, सगळे सब्जेक्ट शिकवले जाणार. आणि जास्त अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता. ओके, नेक्स्ट आता पेपर पॅटर्न पाहूयात आपण. इतिहास आणि राज्यशास्त्राचा पेपर पॅटर्न आधी पाहूयात आपण. की पहा, इतिहास तुम्हाला 28 मार्कासाठी असतो, आणि पॉलिटिकल सायन्स असतो, तो असतो 12 मार्काचा. ओके, असं मिळून तुमचा 40 मार्काचा पेपर हा होतो. तर इतिहास आणि राज्यशास्त्राचा जो बोर्डाचा पेपर पॅटर्न आहे कसा असतो, तर 8 प्रश्न असतात तुम्हाला. तर प्रश्न पहिला असतो की MCQज आपण जो म्हणतो ना, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, 3 मार्कासाठी असतो. ओके, परत चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. ओके, चुकीची जोडी ओळखा किंवा चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा, असा प्रश्न येतो, तो 3 मार्काला. ओके, मग दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती करायची असते तुम्हाला, असं ब्रॅकेट दिले जातात. ओके, 3 दिले जातात तुम्हाला, एनी 2 करायचे असतात, 4 गुण असतात. टिपा लिहा. ओके, कोणतेही 2, 4 गुण असतात. आणि हिस्ट्री असेल, सिविक्स असेल आणि जिओग्राफी असेल, पॉईंटमध्ये आन्सर लिहायचे आहेत. ओके, पॅरेग्राफ नसतो, काही नसतो, अतिशय सोप्या पद्धतीनं म्हणजे असतं. आणि आमच्या घरी म्हणजे आमच्याकडे बोर्डाचे पेपर येतात, हिस्ट्री, सिविक्सचे, जिओग्राफीचे. तर मला माहीत आहे की कसे पेपर सोडवावा लागतो किंवा कसे पॉईंट लिहावे लागतात, किती मार्क देतात, त्यामुळे मला डिटेल सगळं माहीत आहे. ओके, मी असंच काही सांगत नाही तुम्हाला. तर
नंतर येतो प्रश्न तिसरा, विधाने, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कारणे द्यायची असतात, कोणतेही 2 4 गुण, म्हणजे 2-2 मार्काला कारणे द्या असतात. ओके, पॉईंटमध्ये आन्सर लिहायचं, 2 किंवा 3 पॉईंट लिहायचं, फुल मार्क भेटून जातात. नंतर दिलेल्या उताराचे वाचन करून त्याखाली प्रश्नांची एक उतारा दिला जातो तुमच्याच पुस्तकातला. ओके, तर यावर्षी आलं होतं एक जो ऑरेंज कलरचा ब्ल्यू कलरचा ब्रॅकेट असतो त्यामधलाच एक उतारा आला होता आणि त्याच्यावरून तुम्हाला आन्सर लिहायचे होते. तर 3 प्रश्न विचारले जातात, पहिला 1-1 आणि 2 मार्कासाठी हे 1-1 लाईन मध्ये आणि 2 मार्काचं थोडंसं विस्तृत मध्ये लिहावं लागतं, स्वमत टाकून थोडंसं. ओके, सोपं असतं, उतार्यातूनच लिहायचं असतं, तर हे पण आउट ऑफ भेटतात. नंतर आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. मोठ्या वाक्यात उत्तरे आपण ब्रीफ क्वेश्चन म्हणू, कोणतेही 2 लिहायचे, 3 मार्कासाठी असतं, 3 आणि 3 6 असे 2 प्रश्नाला 6 गुण असतात. मग नंतर असतो प्रश्न 6वा, इथून तुमचं चालू होतं पॉलिटिकल सायन्स. ओके, राज्यशास्त्र चालू होतं प्रश्न 6व्या पासून. तर त्यामध्ये काय आहे, तर पर्याय, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, 2 गुण आहे. चुकी बरोबर ते सकारण लिहा, चुकी बरोबर आहे ते कारण देऊन लिहायचं आहे. नंतर संकल्पना स्पष्ट करा, असं थोडंसं टिपा लिहासारखं लिहावं लागेल आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. ओके, असा टाईपचं तुम्हाला इतिहास आणि राज्यशास्त्राचा हा पॅटर्न असतो. ओके, अतिशय सोपं आहे. असं तुम्हाला 40 मार्कचा पेपर असतो आणि 10 मार्क तुमच्या इंटरनल असतात, शाळेत असतात. आता आपण भूगोलचा पॅटर्न पेपर पाहूयात. आता भूगोल तुम्हाला मी सांगितलं तसं भूगोल आपला अतिशय सोपा भूगोल आहे, किचकट नाही. फक्त आपल्याला भारत आणि ब्राझीलचा अभ्यास करायचा आहे पूर्ण वर्षभर, कारण हे दोन्ही देश सिमिलरी थोड्या प्रमाणात दोन्ही देशाचं सगळं सेम आहे. ओके, म्हणून तर इथं पहा, भूगोलमध्ये 7 प्रश्न असतात. ओके, 40 मार्क सेम असंच, 10 मार्क इंटरनल, टोटल 50 मार्क वगैरे, हे सगळं माहिती आहे तुम्हाला. इथं पण अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, 4 मार्कासाठी. वेगळा गट ओळखा, हा 4 मार्कासाठी असतो. आता प्रश्न क्रमांक 2 आणि 3 सतत बदलत असतो, पेपर पॅटर्न फिक्स नसतो. पहा, भूगोलचा जसा इतिहास राज्यशास्त्राचा पेपर पॅटर्न फिक्स आहे तसा भूगोलचा नाही. प्रश्न दुसऱ्यामध्ये कधी वेगळा गट ओळखा येतो, कधी एका वाक्यात उत्तरे लिहा येतं. ओके, कधी साखळी बनवा असा प्रश्न येतो. ओके, असा टाईप येतो. मग इथं तसंच थोडक्यात टिपा लिहा, किंवा इथं पण असंच येऊ शकतं काही की जोड्या लावा येतं. ओके, कधी कधी एका वाक्यात उत्तरे लिहा. हे 2 प्रश्न जे आहेत कधी म्हणजे चेंजेस होतात हे 2 प्रश्नामध्ये. ओके, बाकी सगळं सेम राहील. नंतर प्रश्न 4थ्यामध्ये एक नकाशा आराखड्यात माहिती भरा आणि सूची तयार करा. एक नकाशा फिल करावा लागतो, ब्राझीलचा दिला जातो किंवा भारताचा दिला जातो. तर या 2024चा पेपर पॅटर्न आहे, तर यामध्ये ब्राझीलचा नकाशा आला होता. तर ब्राझीलचा नकाशा आराखड्यात माहिती भरा आणि सूची तयार करा, हे 4 मार्काला असतो. आणि नंतर खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. मग तुम्हाला नकाशा दिला जातो, त्याची फक्त प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 6 प्रश्न दिले जातात. ओके, त्यामधून तुम्हाला 4 प्रश्न कंपल्सरी सॉल्व्ह करायचे आहेत 4 मार्काला. इथं तुम्हाला ब्राझीलचा मॅप आला आहे, तर इथं तुम्हाला येईल भारताचा नकाशावर प्रश्न उत्तरे. इथं जर तुम्हाला इंडियाचा मॅप आला तर इथं ब्राझीलच्या नकाशा वाचन करून त्याची प्रश्नांची उत्तरे द्यायचं, असं अल्टरनेट होतं. ओके, मग हे तुम्हाला 8 गुणांसाठी आहे आणि आउट ऑफ भेटतात. ओके, खूप सोपं आहे. मॅपची पण आपण प्रॅक्टिस भरपूर घेणार आहोत. नंतर आहे प्रश्न 5वा, भौगोलिक कारणे, कोणतेही 2 लिहायचे आहेत, 3-3 मार्क आहेत, 6 गुण आहेत. नंतर प्रश्न 6वा जो आहे आपला ग्राफ. ओके, ग्राफ आहे, सोपा आहे. तुम्हाला 4 ग्राफ आहेत. ओके, 10th मध्ये स्तंभालेख आहे, साधा स्तंभालेख आहे, जोड स्तंभालेख आहे. ओके, जोड स्तंभालेख, साधा स्तंभालेख, रेषा आलेख आणि बहुरेषा आलेख, असे 4 ग्राफ आहेत तुम्हाला 10वी मध्ये, ते आपण घेणार आहोत. तर यावर्षी आलं होतं साधा स्तंभालेख काढायचा होता, त्यांनी माहिती दिली होती, त्याच्यावरून आपल्याला स्तंभालेख काढायचे साधा. किंवा ह्याला ऑर असतो, ज्यांना स्तंभालेख काढायला जमलंच नाही तर आलेख दिला जातो, त्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. ओके, तर हे आहे तुम्हाला 6 मार्कासाठी. तुम्हाला इथं आलेख काढण्यासाठी 3 मार्क आणि प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 3 मार्क आहेत. किंवा आयतं तुम्हाला हे नाही जमलं तर तुम्ही ऑर करून किंवा आलेख दिला जातो आणि 6 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सॉल्व्ह करायची आहेत 6 मार्काचा. आणि नंतर शेवटचा प्रश्न आहे, तर सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2. 4-4 मार्काचे एक प्रश्न असतो, तर तुम्हाला कमीत कमी 4 पॉईंट लिहावे लागतील.
ओके, तर हे अशा प्रकारे तुमचा भूगोलचा पेपर पॅटर्न आहे आणि अतिशय सोपा असा पॅटर्न आहे. ओके, आणि खूप सोपा भूगोल आहे. जर तुम्ही थोडेसे आता आमचं यूट्यूबवर आम्ही घेतलं होतं पहा शेवटी थोडीशी रिव्हिजन, भूगोलच्या पेपरमध्ये गॅप होता तर भरपूर रिव्हिजन झाली होती भूगोलची, तर तुम्ही थोडीशी ती पाहू शकता. आता स्ट्रॅटेजी टू बी फॉलो. ओके, तर स्ट्रॅटेजी कशी तुम्हाला फॉलो करायची आहे वर्षभर, तर इथं लिहिलेलं आहे फ्लो ऑफ टीचर. म्हणजे आता पहा तुम्ही 10thला आहेत, फुल सिलेबस असतो तुमचा, तर सगळ्याच धड्याचे आता म्हटलं तर आपण एक 9 8 चॅप्टर आहेत. समजा मॅम कसं होणार आता कसं, तर आपले डेली तर म्हणजे ॲपवर 2 क्लास तर होणारच. म्हणजे 2 क्लास झाले की 2 विषयाचा तुमचा अभ्यास होणार. समजा एक जरी चॅप्टर म्हटलं तर आता समजा मी तुम्हाला हिस्ट्रीचा चॅप्टर शिकवला, पहिला चॅप्टर शिकवला हिस्ट्रीचा. ओके, हिस्ट्रीचा पहिला चॅप्टर शिकवला की तुमचा पण माझ्याबरोबर तो पहिला चॅप्टर होऊन झालं पाहिजे. म्हणजे मी आता एक चॅप्टर 2 लेक्चरमध्ये शिकवते. समजा मोठा असेल, कधी कधी 3 लेक्चर लागतात, चॅप्टरच्या लेंथवर राहील ते की किती चॅप्टर किती पानांचा आहे काय, आणि शेवटी तुमच्या ह्याच्यावर राहील की मॅम बस ये ज़्यादा हो रहा है तो हम रुकते हैं. ऐसा नहीं कि हम नहीं, मुझे पढ़ाना है मैं पढ़ाते रहूँगी. आपने कहा मैम एक दो पेज हो गए मैम, इतना हम कर लेते हैं अच्छे से, आप रुक जाओ, अगले क्लास में हम उसका आधा पार्ट लेते. ओके, ऐसा होता है. तो अभी जैसा म्हणजे माझं एक चॅप्टर शिकवून झालं आहे तर तुम्ही लगेच मग त्या एक चॅप्टरची तुमचंही माझ्याबरोबर झालं पाहिजे. ओके, तुमचा एक चॅप्टर संपला पाहिजे. नंतर आहे अंडरस्टँड. म्हणजे आपण जे अंडरस्टँड, रीड, लर्न, गिव्ह टेस्ट, रिवाइज. म्हणजे आपण जेव्हा शिकत आहोत तर एक समजून घ्या, व्यवस्थित क्लासमध्ये समजून घ्यायचं आहे तुम्हाला, तिथंच तुमचा अर्धा अभ्यास होतो खरं. ओके, माझं तर असंच आहे की शिकवलं की अर्धा अभ्यास तिथंच आपलं व्हायला पाहिजे असं मला वाटतं. मग अंडरस्टँड, नंतर तुम्हाला समजलं, आता आम्ही शिकवलं तुम्हाला समजलं आहे, मग तुम्ही काय करणार, स्वतः एकदा रीड करणार चॅप्टर. ओके, तो चॅप्टर रीड करायचा आहे. नंतर लर्न करायच्या काही गोष्टी असेल तर लर्न करून घ्या, जसं की इसवी सन असेल, काही नावं असेल तर ते लर्न करायच्या काही गोष्टी असेल लर्न करा. कुणाला लिहून वगैरे पाठ करत असाल तर नो प्रॉब्लेम, तसं करू शकता. मग हे जे आहे तुम्ही समजून घेतलं आहे, रीड केलं आहे, लर्न केलं आहे. ओके, मग हे आपल्याला खरंच झालेलं आहे का, हे आपलं माझं पूर्ण झालेलं आहे का, कसं बघणार, तर त्यासाठी तुम्हाला टेस्ट द्यावी लागेल. ओके, गिव्ह टेस्ट घ्या. तुमच्या शाळेच्या टीचर असतील, चांगल्या असतील, त्या सपोर्ट करत असतील तर मॅम मला या चॅप्टरवर थोडीशी टेस्ट द्या, किंवा तुम्ही स्वतः टेस्ट सॉल्व करा, मॅमला चेक करायला द्या. ओके, असं चालेल, असं करा. आम्ही तर ॲपवर तर हे होतं सगळं, म्हणजे चॅप्टर वाईज टेस्ट वगैरे होते. 2-3 चॅप्टर झाले की कॉम्बोमध्ये टेस्ट होते सब्जेक्टिव्हची. नंतर हे सगळं झालं की नंतर तुम्हाला फक्त काय करायचे, रिवाइज म्हणजे रिव्हिजन करत राहायचे पहिल्या चॅप्टरचे. असं नाही की माझा हा चॅप्टर झाला आणि मी सोडलं, असं नाही. एक टाइम मॅनेजमेंट करून मी तेही सांगणार आहे की कोणत्या विषयाला कसा तुम्हाला वेळ द्यायचा आहे ते. तर तुम्ही हे कोर्स घेतला तर तुम्हाला टाइम मॅनेजमेंटचं वगैरे सगळं भेटणारच आहे. तरी पण हे असं नाही की एक चॅप्टर माझं झालंय आणि मी सोडून दिलं, असं काही 1 महिना झाला की तुम्ही अजून ते विसरून गेला. ओके, असं होतं हिस्ट्रीमध्ये. सगळ्यांना आधीच तर हिस्ट्री सिविक्सची थोडीशी भीती असते, पण डोंट वरी, खूप सोपं आहे. भीती काही म्हणजे भ्यायचं काही कारण नाही. मग रिवाइज वगैरे करायचं म्हणजे एक चॅप्टर तुमचा कंप्लीट, माझ्यासोबतच तुमचा एक चॅप्टर झाला पाहिजे असं. ओके, नंतर लेक्चर्स एक व्यवस्थित अटेंड करा, न सुट्ट्या घेता. एक सिरियसली व्हायचं आहे आणि सिरियसली सगळं आपल्याला 10वी हे चालू करायचे आहे. एक वर्ष फक्त एवढं मेहनत घ्यायची आहे. तर एक्सरसाइज करायचे आहेत पुस्तकाखालचं. जनरली इतिहास आणि राज्यशास्त्र पुस्तकाखालचे प्रश्न आणि इंटेक्सचे आपण म्हणतो, जे बॉक्सचे वगैरे क्वेश्चन असतात तेच येतं, त्याच्या व्यतिरिक्त बाहेरचं काहीच येत नाही. आणि PYQ ॲनालिसिस एवढं जरी तुम्ही केलं तर तुम्ही आउट ऑफ मार्क हे घेऊ शकता. ओके, आउट ऑफ मार्क हे भेटतात. शेवट आहे प्रॅक्टिस, मॅप प्रॅक्टिस. ओके, तो आपको म्हणजे तुम्हाला आता भूगोलमध्ये मॅप आहे, ग्राफ आहे. समजा मॅप काही मुलांना डिफिकल्ट जातं की कसं मी लक्षात ठेवू, कसं काय, कुठं कोणती नदी आहे, कुठं काय. तर कसं आहे, आता आपण जसं 3रा चॅप्टर आहे तुमचा प्राकृतिक रचना, जलप्रणाली, त्यामध्ये नद्या आहेत, नद्यांची नावे आहेत. ओके, भारताचे असो व ब्राझीलचे असो, तुम्ही जर पुस्तक घेतलं असेल तर तुम्हाला कळेल, थोडंसं पुस्तक ओपन करून पहा तर कोणती नदी कुठे, आणि इम्पॉर्टंट मॅपचे क्वेश्चन तर देणारच, त्याच्या व्यतिरिक्त काही बाहेरचे येत नाही. ओके, तर ते थोडंसं आपण आता आज तुम्ही कोयना नदीबद्दल काही माहिती घेतली, गोदावरी नदीबद्दल माहिती घेतली, तर लगेच आपण पाहणार मॅपमध्ये, मॅप समोरच ठेवायचा आणि मॅपमध्ये लगेच पाहायचं की गोदावरी नदी कुठे आहे, कोयना नदी कुठे आहे. ओके, हे सगळं आपण मॅपची थोडंसं प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला, ते आपण घेऊयात व्यवस्थित.
आणि ते करून घेऊयात आपण, डोंट वरी. तर अशा प्रकारे पहा म्हणजे स्ट्रॅटेजी आहे, कसा अभ्यास करायचा आहे. आता ऑनलाईन वर्सेस सेल्फ स्टडी. कुणाला प्रश्न पडतो की मॅम सेल्फ स्टडी म्हणजे सेल्फ स्टडीनी होतं का? येस, सेल्फ स्टडीनी होतं. ओके, पण जर प्लस तुम्हाला क्लास भेटला तर जास्त म्हणजे तुम्ही 90+ आरामात जाऊ शकता. ओके, तर सेल्फ स्टडीनी पण होतं आणि सेल्फ स्टडी केली पण तुम्ही अभ्यास करताय, हे करताय, पण तुम्ही आता हे कसं करणार ना की टेस्ट आता तुम्ही सॉल्व्ह करत आहे, तर टेस्ट कुणाला चेक करायला देणार? तुम्हाला टीचर भेटली असेल शाळेतलं तर ओके, प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला टीचरने चांगला रिस्पॉन्स केला नाही तर मग त्याच्यामुळे ऑनलाईन जर क्लास तुम्ही जॉईन केला तर आम्ही टेस्टही घेतो. टेस्ट तुम्हाला PDF तुम्ही आम्हाला पाठवली तर आम्ही टेस्ट चेकही करून देतो. ओके, तर सेल्फ स्टडी वर्सेस ऑनलाईन म्हणजे हे दोन्ही जर घेतलं तर बेस्ट आहे, म्हणजे चांगल्या मार्क स्कोरिंगसाठी एकदम बेस्ट आहे. तर अशा प्रकारे आमची म्हणजे बॅच आहे, आता ते चालू होणार आहे. 15 उद्यापासून चालू होणार आहे. ओके, टाइम टेबल वगैरे सगळं आमचं रेडी आहे. तर लवकरात लवकर तुम्ही ॲडमिशन घ्या. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप चॅनलला पण जॉईन करा की तुम्हाला जेणेकरून असे इम्पॉर्टंट काही आम्हाला वाटत असेल की हे मुलांपर्यंत पोहोचायला पाहिजे तर ते आम्ही त्याच्यावर व्हॉट्सअप चॅनलवर म्हणजे अपडेट चालू राहतं. तर अशा प्रकारे हा सोशल स्टडी आम्ही घेतो. आणि तुम्हाला अजूनही डाऊट असेल काही तर तुम्ही यूट्यूबचे 2024चे आत्ता यूट्यूबवर आमचे 100+ व्हिडिओ आलेले आहेत. ते तुम्ही प्रत्येक विषयाचे, प्रत्येक मॅमचे व्हिडिओ तुम्ही पाहून क्लिअर करू शकता. ओके, ऑल दी बेस्ट अँड थँक्यू सो मच.